सातारा वालेतून मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे। नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे मालक आणि विश्वस्त यांच्या वतीने स्नान घालण्यात आले। या पालखी सोहळ्यात माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात आणि नीरा नदीच्या दत्तघाटावर या माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं। हा स्नान घालतानाचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो। माऊलीच्या गजरात नीरा नदीच्या तीरावर पादुकांना स्नान घालतानाचा नयनरम्य असा सोहळा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात नीरा नदीच्या तीरावर गर्दी केली होती। वीर धरणातून पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना आंघोळ करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे। यानंतर पालखी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे दाखल झाली असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने माऊलींच्या पालखीचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखी लोणंद येथे आज एक दिवस विसावणार असून सातारा जिल्हा प्रशासन सज्ज असून लोणंदमध्ये पालखीचा एक दिवस मुक्काम असल्याने या ठिकाणी अनेक सोयी सुविधांसह लोणंद नगरी सज्ज झालेली आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।